गुड मॉर्निंग मिसेस राजे. गुड मॉर्निंग. हो, अजून मूड ऑफ दिसतोय. अहो नाही, खरंच बरी आहे मी. नाही नाही नाही, माझी आसावरी टिकली लावायला विसरली याचा अर्थ कुछ तो गडबड है. काहीतरीच काय, मी लावली ना टिकली. नाही लावली आहेस, पण कपाळावर नाही, हातावर लावलीस. अगं बाई. बरोबर आहे का? आता नीट आहे. सांग ना काय झालंय. तुला माहिती आहे ना, माझ्यापासून काही लपून राहत नाही. ओ आय सी. मी तुला मिसेस राजे म्हटलं ते आवडलेलं दिसत नाही. नाही, बरोबर बरोबर. मी तुला मिसेस राजे म्हणायला लागलो म्हणून मग सोहम पण म्हणायला लागला. ऑलराईट, मी तुला आसावरी म्हणेन. अहो नाही नाही, खरंच असं काही नाहीये. तुम्ही खरंच तुम्हाला काय हवं ते मला म्हणू शकता. आणि मी आहेच मिसेस राजे. आणि मला त्याचा खरंच खूप अभिमान आहे. आता कसं बोलली. बरं मग आज काय आहे लक्षात आहे का? हो. काय? आज शनिवार आहे. अरे नुसता साधा सुद्धा शनिवार नाहीये. अरे आज आपल्या लग्नानंतरचा 4था शनिवार आहे. आज आपल्या लग्नाला चक्क 1 महिना पूर्ण झाला. अगो बाई, हो की? असं कसं विसरलं मी आजचं? सो आसावरी, लग्नाला पूर्ण झालेल्या पहिल्या महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष माझं तुझ्यावरचं प्रेम असंच भरत जाईल. माझंही. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. बरं मला सांग, लग्नाच्या या पहिल्या महिन्याच्या पहिल्या वाढदिवसाला काय गिफ्ट हवंय तुला? म्हणजे एक गिफ्ट तसं मी ठरवून ठेवलंच आहे. अहो नको, खरंच प्लीज काहीही आणू नका अजून. अरे पण मी आता ठरवून ठेवलंय ना. आणि त्या तुझ्या महागड्या गिफ्टचं काय? आता कुठलंही महागडं गिफ्ट? अहो माझ्याकडे सगळं काही आहे, खरंच काही आणू नका. सोहमने तुला आई म्हटलेलं नकोय? येस, म्हणजे सोहम तुला आई म्हणेल हेच तुझं महागडं गिफ्ट असणार आहे. पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. सोहमनी मला आई म्हणावं यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. हो ना? अहो नको नको, मला नाही जमलं तर. सोहमनी आई म्हणायला हवंय ना, मग जमवावंच लागेल. आई, आई प्लीज जरा 1 मिनिट बाहेर या ना. आले आले. हे सांगितलेलं लक्षात आहे ना? ऐका ना, मला ना या काही पेपर्सवर तुमच्या सह्या हव्यात. आणि सर, मला तुमचीही सही लागेल. हो हो, सांग ना कुठे करायची सह्या? ही कसल्या पेपर्सवर सही घेते? आई हे बघा, मी जिथे जिथे पेन्सिलने मार्क करून ठेवले ना तिथे सही करा. कसले एवढे पेपर्स आहेत ग? काय नाही, तू सह्या करते. सह्या करणं खूप आवश्यक आहे. इकडे दे जरा. काय काय चाललंय? कसले पेपर आहे ते? तू बघितलंय? म्हणजे थांब मी वाचून घेतो एकदा. काही नाही, त्याच्यात आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आपलं काय इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. आणि आई तुमच्याकडे लायसन्स आहे का? छे ग, माझ्याकडे कुठे? नाही ना, तेवढा नाहीये. अगं पण हे फॉर्म भरायची काय गरज आहे? मिसेस राजेंकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग आयडी सगळंच आहे. हो आहे, मिस्टर राजेंकडे हे सगळं आहे. पण आईंकडे कुठे? ह्याच्यावर नाव काय लिहिलंय बघ, आसावरी कुलकर्णी. मिसेस राजे कुठे लिहिलंय? आणि अरे तुझ्यासाठी तर हे सगळं चाललंय. आता आईंचं नाव नको का बदलून घ्यायला सोहम? म्हणून या सह्या करतोय. अरे हो, माझ्या लक्षातच नव्हतं. काय मिसेस राजे, तुमच्या तरी लक्षात होतं का आता तुम्ही मिसेस कुलकर्णी नाही आहात ते? थँक्यू शुभ्रा. सर तुम्ही माझे कुठे आभार मानताय? सोहमचे आभार माना. त्यानेच तर आपल्या सगळ्यांना आठवण करून दिली की आता आई काही आई नाहीयेत, मिसेस राजे आहेत. खरंच थँक्यू सोहम. ओ नाही बरोबर आहे. थँक्यू सोहम. नाही, हे बदल करून घेणं फार आवश्यक आहे, ना तर पुढे फार प्रॉब्लेम होतात. खरंय सर, मी खरं सांगू का, मला ना सुरुवातीला सोहमचा खूप राग आला होता. पण
पण मग मी विचार केल्यावर मला असं वाटलं, किती चांगला आहे सोहम. त्याच्यासाठी पण केवढं टफ गेलं असेल माहितीये. आईला आई नाही मिसेस राजे म्हणणं, पण त्याने केलं, करून दाखवलं. नाही, मला कल्पना आहे शुभ्रा, मनावर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला असणार. खरंच थँक्यू सोहम, तू आमच्या सगळ्यांचे डोळे उघडलेस रे. मग मिसेस आसावरी अभिजित राजे, चला पटापटा सह्या करा कागदांवर. हो सोहम, दे ना पेपर्स आईंना. दे दे घ्या. हो या, ते बघा पेन ठेवले. हो अगं बाई, राजा लागलं का तुला? बघू बघू कुठे लागलं. लागलं का रे मिसेस जास्त? राजे, तुमचा गैरसमज होतोय. हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. मला ते टेबल लागलं म्हणून चुकून आई म्हणालो मी. बट इट्स ओके मिसेस राजे, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. हे असं नेहमी होत असतं. आई, त्याला त्याच्याच वागण्याचा त्रास होत असणार बघा. दिसतंय ना ते. उगीच नाही आपटला तो. पण तेव्हा तो आई म्हणाला, ऐकलंस ना? हो, पण चुकून म्हणाला ना. हरकत नाही, आता त्याला काही म्हणू दे, पण लवकरच तो तुला परत आई म्हणतो की नाही बघ. फक्त मी सांगितलं ते करत राहा. लक्षात आहे ना? चपात्या कुठे ठेवल्यात? भूक लागली इकडे. तुला काही हवंय का पपड्या? नाही मिसेस राजे, माझं मी मॅनेज करीन. थँक्यू सो मच. ईशा, काय काय म्हणालात मिसेस राजे? तू मला हे मिसेस राजे म्हणतोस ना, ते खरंच मला खूप आवडतं. मिसेस राजे म्हटल्यावर लाजते? बरी आहे नाही? बरं तू तू बघ, तुला काय हवं ते. मी येते. हा मिसेस राजे, ईशा. चपात्या कुठे ठेवल्यात सांगाल का? अगं मी चपात्या हव्या आहेत का तुला? ह्या बघ, ह्याच्यात आहे. अरे त्या वरच्या 3 चपात्या घेऊ नकोस. हा का त्याला काय सोनं लागलंय? सेमच आहेत ना? अरे नाही, त्यानं त्या मिस्टर राजेंसाठी आहेत. म्हणजे त्यांना मिठाचं चालत नाही ना, त्या बिनमिठाच्या चपात्या आहेत. अच्छा, इतकी काळजी घेतली जाते? आता मिस्टर राजेंची काळजी मिसेस राजेच घेणार ना. मला ना आज बिनमिठाच्या चपात्या खायच्या आहेत. अरे तू तू तुझ्या खोलीत जाऊन जेवतोयस का? का आता त्याचा पण प्रॉब्लेम आहे? नाही. ते एकत्र वगैरे बसून जेवायला मला नाही जमणार. अरे नाही, तू तुझ्या खोलीत जाऊनच जेव, पण मी जरा मिस्टर राजेंबरोबर बसून जेवते. म्हणजे इतके दिवस मी एकटेच दुपारी जेवत असते ना. मिस्टर राजेंबरोबर बसून जेवले ना की मला 2 घास छान जातात. मिस्टर राजे, मिसेस राजे एकत्र जेवायला छान वाटतं. मस्त 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 मस्त. अहो, त्याला वाईट नसेल ना वाटलं? मलाच कसं तरी होतंय. बघा ना, तो बिचारा, त्याची आई त्याच्यापासून लांब गेली, त्याचा त्याला त्रास होतोय. त्या त्रासात तो असा वागतोय आणि मी असं वागून आणखीनच लांब जाते त्याच्यापासून. मला वाटत नाही मला हे अजून जमेल. आता पुन्हा तो माझ्या समोर आला ना, मला खरंच रडूच कोसळेल. असावरी, तरी तुला आई म्हणायला हवंय ना? हो.
फार नाही, अजून थोडा वेळ सहन कर. बरं, मला तर निघायला हवं. मी लवकरच परत येईन. डोंट वरी. अय्या, अभिजित राजे तुम्ही. सॉरी सॉरी, मला तुम्हाला खारीवाला म्हणायचं नव्हतं. सॉरी काय म्हणताय, पण मी खरंच वाटतोय ना खारीवाला. हो नाही नाही, म्हणजे नाही, पण हो जाऊ दे ना हो. पण सॉरी. अहो, परत कशाला सॉरी म्हणताय. अहो, आपल्या घरासाठी कुटुंबासाठी डोक्यावर 20-25 किलोचं वजन घेऊन दारोदारी खारी विकणारा मेहनती माणूस वाटलो ना मी तुम्हाला. अहो, तुम्ही माझा सन्मान वाढवलाय. पण खरं सांगू का तुम्हाला, एवढे मोठे शेफ पण तुम्हाला जरा सुद्धा गर्व नाही. सगळ्यांची किती छान बोलता वागता खरंच. आणि हो, आसावरीचे मिस्टर म्हणजे आमच्या सोसायटीचे जावई झालात की नाही तुम्ही. कधीही काही मदत लागली ना की अगदी निसंकोचपणे सांगा. काय सांगताय काय. हो. तुम्ही खरंच माझ्यासाठी एक काम करू शकाल. हो, एक काय 2 3 4 किती. मी कुठे जाणार आहे. लग्न झालं तरी याच घरात असते ती. अगं बाई, मिसेस लेले, मिसेस लोखंडे, मिसेस कारखानीस, तुम्ही कशा काय अचानक आमच्याकडे. आसावरी ताई, तुझ्या लग्नाला 1 महिना झाला, आम्हाला बोलली नाहीस तू. आसावरी, आता पार्टी पाहिजे आम्हाला. हो मिसेस लेले, जरूर देईन पार्टी. आसावरी ताई, हे मिसेस मिसेस काय लावलंयस. अच्छा, तुझी अशी इच्छा आहे का की सगळ्यांनी तुला मिसेस राजे म्हणावं. हो हो, आजपासून हिला आपण मिसेस राजे म्हणायचं. मिसेस राजे. आसावरी, तुला मिसेस राजे म्हटलेलं चालेल ना. हो चालेल ना मिसेस लेले, खूप आवडेल मला. मिसेस राजे, आज तुझ्या लग्नाची महिन्याची अॅनिव्हर्सरी आहे, तेव्हा आम्हाला पार्टी हवी. मिळणार पार्टी, सगळ्यांना मिळणार आहे. मी काहीतरी छान बनवते तुमच्या सगळ्यांसाठी. ए, आम्हाला घरचं कुठे खायला घालतेस. मिसेस राजे म्हणजे अभिज किचनची मालकीण. आणि अभिज किचनची मालकीण आम्हाला घरचं कुठे खायला घालणार. आम्हाला नाही चालायचा. आम्हाला काहीतरी अभिज किचन मधून छान चटपटीत मसालेदार पाहिजे, हो की नाही. आई, खरंच मागवा. बर, मागवते. हा, छान. हॅलो अभिज किचन, मी मिसेस राजे बोलतेय. मॅडी ताई, अहो हो मीच मिसेस राजे, आसावरी अभिजित राजे. अगं आज ना, आज आमच्या लग्नाला 1 महिना झाला. आमची अॅनिव्हर्सरी आहे. थँक्यू. इकडे ना सगळ्या बायका आल्यात. मिसेस राजे, एक मिनिट हा सोहम. तुम्ही एक काम करता का मॅडी ताई, म्हणजे तुमच्या आवडीचं काही असं चटपटीत छान काही खाण्याचे पदार्थ पाठवता का आमच्या घरी. नाही, मी इथे आहे ना, माझ्या माहेरी, तिथेच पाठवा. बरं, थँक्यू मॅडी ताई, ठेवते. हा, काय चाललंय मिसेस राजे. या बायकांचा ना गोंधळ होतोय, त्यांना परत पाठवून द्या. अरे असंच कसं पाठवणार त्यांना. आज काय माहितीये ना तुला. 1 महिन्याची अॅनिव्हर्सरी कोण सेलिब्रेट करतं. ए मग सोहम, मी नव्हतं ना बोलवलं त्यांना, ते स्वतःहूनच आले आहेत ना. आणि तू काळजी करू नकोस, मी अभिज किचन मधनं खूप छान छान गोष्टी मागवल्यात, त्या लगेच येतील. शेवटी मिसेस राजेंनी मागवलंय ना. काय सारखं मिसेस राजे चाललंय. या बायका पण तुम्हाला तेच बोलवत आहेत. अरे सोहम, असं काय करतोयस. तुझ्यासाठी चाललंय हे सगळं. तुला आईना मिसेस राजे म्हटलेलं आवडतं की नाही, म्हणून सगळेच बोलवतायत. अरे वा, इतक्यात पार्सल आलं. पण मी बघते. मिसेस राजांसाठी स्पेशल सर्व्हिस दिसतीये. सर,
सर हे काय आहे? सांगतो 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 सगळं सांगतो. अरे हे पण कोणी आधी ही पेटी उतरवायला मदत करेल का? सोहम तू मदत करतोस का रे? अरे वा, मिस्टर कुलकर्णी मिस्टर राजांना मदत करणार. उतरवा उतरवा उतरा. अय्या काय आहे पेटीत आम्हाला कळेल. सगळं सगळं सांगतो. सोम जरा हे झाकण धरशील का? म्हणजे मला आतून वस्तू काढायला बरं पडेल. नाही, मला आत काम आहेत. हरकत नाही, शुभ्रा करेल. शुभ्राला सगळ्यात आधी कळेल पेटीत काय आहे ते. ओके. नाही नको, राहू दे, मी बघतो. जरा लवकर करा. हो हो लगेच. तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल आम्हाला सांगा ना सर प्लीज. हा, मला माहिती आहे इथे बऱ्याच लोकांना उत्सुकता आहे की आमचं हे जमलं कसं बुवा. बऱ्याच लोकांचा तर अजूनही विश्वास नाहीये की आसावरी कुलकर्णी या मिसेस राजे आहेत. आणि म्हणूनच मी ही पेटी आणली. या पेटीमध्ये आमच्या प्रेम कहाणीतले काही अनमोल क्षण मी जपून ठेवले. आणि आज आमच्या लग्नाच्या 1 महिन्याच्या वाढदिवसाबद्दल मी ती मिसेस राजांना गिफ्ट करणार आहे. सो या पेटीमध्ये आहे एक अशी महत्वाची वस्तू ज्याने आमच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. तसं पाहायला गेलं तर या घरात मी पहिल्यांदा आलो तेव्हा या घराची बेल वाजवली. आसावरीने माझ्यासाठी दार उघडलं. आसावरी दारात उभी होती आणि मी तिला दारात पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे खरं तर ते दार मी या पेटीत कोंबायला हवं होतं, पण ते काही शक्य नाही. मग माझं स्वागत आसावरीनी या जादुई वस्तूनी केलं. या अहो या तुम्हाला माहितीये का, हिने माझ्यासाठी कॉफी केली होती आणि त्या कॉफीमध्ये चक्क साखरेऐवजी तांदूळ घातले होते. तशी कॉफी मी नंतर कधीच प्याली नाही. हा मी आसावरीसाठी आणलेला पहिला गजरा. तो तिने माळलाच नाही. त्यातली 2 फुलं फक्त काढून घेतली आणि गजरा मला देऊन टाकला. तो मी जपून ठेवलाय. आणि हा तो चेक जो परत करायला तू माझ्याकडे आली होतीस. आसावरी, हा चेक परत करायला तू माझ्याकडे आली नसतीस ना तर आपण भेटू शकला नसतात. नाही, ती नसती आलीस तर मी तिच्याकडे गेलो असतो. भेट झालीच असती, लग्न झालंच असतं. अरे सोहम, तुला माहित नाही कुणी कुणी काय काय विघ्न आणली होती. ते सगळ्या दुष्ट प्रवृत्तींनी आपापलं काम चोख बजावलं होतं. पण त्यांना माहित नव्हतं प्रेमाची शक्ती काय असते ते. आणि हो आसावरी, ही तुझी वही ज्यात तू स्वाद आस्वादच्या रेसिपीज लिहून ठेवायचीस. त्यातली एक वही मी गपचूप घरी नेली होती. अगं बाई, हो का? अहो पण माझ्या बऱ्याच वह्या होत्या अशा, सापडतच नाहीयेत कुठे. काय पण काय काय जमा केलंय? केसाची एखादी पिन नाही का आसावरी ताईची? आहे ना. ही काय, ही आसावरीची केसाची पेन. हे एकदा मी तिला प्रपोज करायला गुलाबाचं मारे फूल घेऊन आलो होतो, पण घाबरून तिला प्रपोजच केलं नव्हतं ते गुलाबाचं फूल. एकदा मी पहिल्यांदा तिला लिहिलेलं प्रेमपत्र हे घाबरून तिला देऊच शकलो नव्हतं. ही तिची तुटलेली चप्पल, हातीचा रुमाल आणि हे जॅकेट जे मी राजस्थानला आसावरीला थंडी वाजत होती म्हणून घातलं होतं. आणि अशा अनेक छोट्या छोट्या आठवणी मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवल्या.
प्रेमाला वय नसतं असं म्हणतात, पण आसावरींनी चक्क मला 30 वर्षांनी लहान केलंय. सो मिसेस राजे, आज लग्नाच्या महिन्याच्या वाढदिवसाला ही माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट. आणि यापुढे सगळ्या आठवणी आपण या पेटीतच ठेवायच्या. अँड मिस्टर कुलकर्णी, तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आणलेली आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट केली आहे. ती गोष्ट जर तुम्ही केली नसती तर आसावरी कुलकर्णी मिसेस राजे झालीच नसती.